महाराष्ट्राच्या राजकारणात आणि आरक्षण व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांसाठी सामान्य प्रवर्गातील जागांचा मार्ग बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घेतलेल्या या निर्णयाचा सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण प्रवेश प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो। महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षण नियमांबाबत ऐतिहासिक आणि दूरगामी निर्णय घेण्यात आलाय। नवीन आदेशानुसार आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार आता सामान्य प्रवर्गातील जागांसाठी पात्र ठरणार नाहीत। आतापर्यंतच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील एखादा उमेदवार गुणवत्ता यादीत सामान्य प्रवर्गाइतके किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवत असेल तर त्याला ओपन कॅटेगरीतील जागा मिळत होती। मात्र नव्या निर्णयानुसार हे नियम आता बदलण्यात आले आहेत। जर एखाद्या उमेदवारानं वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता किंवा परीक्षेतील संधींमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत घेतली असेल तर त्याची नियुक्ती केवळ त्याच्या आरक्षित प्रवर्गातच केली जाईल। अशा उमेदवारांना कितीही जास्त गुण मिळाले तरी ते सामान्य प्रवर्गातील जागेवर दावा करू शकणार नाहीत। सरकारच्या या निर्णयाकडे क्रीमी लेअर आणि मेरिट यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे। मात्र तज्ज्ञांच्या मते या निर्णयामुळे आरक्षणाची संपूर्ण गणितं बदलू शकतात। या निर्णयानंतर सामान्य प्रवर्गातील जागा केवळ कोणत्याही स्तरावर आरक्षणाचा लाभ न घेतलेल्या उमेदवारांसाठीच उपलब्ध राहतील। राज्य सरकारच्या आगामी सर्व भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये हा निर्णय तात्काळ लागू होणार असल्याचं मानलं जात आहे। या संदर्भात लवकरच सविस्तर GR देखील जारी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत। राज्यात आधीच अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावर वातावरण तापलंय। अनेक सामाजिक संघटना तसंच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी या विषयावर भूमिका घेतली आहे। अशातच या नव्या निर्णयामुळे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता विरोधक या मुद्द्यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।